नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल कॉईन पाऊच. आता तो कसा बनवायचा तो मी इथे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे माझी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला पतंगीचा पाऊच आणि समोसा पाऊच पण दाखवला होता. त्या व्हिडिओ कशा वाटल्या त्या पण तुम्ही जर बघितल्या नसतील तर त्या पण जाऊन बघा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला कॉईन पाऊच दाखवणार आहे, पूर्ण कटिंग अँड स्टिचिंग. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने आहे. हा माझ्याकडे खणाचा कापड होता, हा एकदम प्लेन होता, पण मी याला थोडा काट उरलेला होता म्हणून मी त्याला काट कट करून इथून चारी बाजूंनी स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण त्याचं मेजरमेंट बघूया. इथं मी घेतलेला आहे, माझ्याकडे जेवढा कपडा होता तेवढा मी घेतलेला आहे. इथं मी 11.5 इंच घेतलेला आहे लांबीला, आणि रुंदीला मी इथं घेतलेला आहे 7 इंच. अशाच पद्धतीने मी इथं नॉन-वन आणि रबर शीट पण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे की रबर शीट आणि मेन फॅब्रिक आपल्याला चारी बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे. तर चला मग आता आपण इथून चारी बाजूने स्टिच करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी इथे चारी बाजूने स्टिच करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. उरलेलं मी एक्स्ट्रा रबर शीट वगैरे आहे ते कट करून घेते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि तुमच्या समोरच मी कटिंग आणि स्टिचिंग करत आहे. आता आपल्याला इथंच अशा पद्धतीने झिपर कट करून घ्यायची आहे. थोडी एक्स्ट्रा झिपर कट करते मी इथं, कारण काय आपल्याला रनर ओवायचं आहे त्याच्यामुळे मी इथं एक्स्ट्रा झिपर कट केलेली आहे. तर झिप बघा आपण अशी ठेवलेली आहे उलट्या साईडला. हे दाणेवाले साईड आहे आतल्या साईडला, आणि ही वरच्या साईडला. उलटी बाजू वरच्या साईडला ठेवायची आणि मग त्याच्यावरती नॉन-वन ठेवायचं. अशा पद्धतीने नॉन-वन ठेवून घेऊयात आपण. आणि आता आपण इथं असं स्टिच करून त्याला पलटी करून टॉप स्टिच लावून घेऊयात. हे बघा मैत्रिणींना, इथं आपण स्टिच करून घेतलेला आहे नॉन-वन मेन फॅब्रिक. आता आपण त्याला असं पलटी करून घेऊयात. पलटी करून घेऊन त्याला आता आपण असं करून इथे टॉप स्टिच देऊन घेऊयात आपण. हे व्यवस्थित पलटी करायचं म्हणजे फिनिशिंग चांगली येते. व्यवस्थित त्याला खेचून व्यवस्थित पलटी करून आता आपण इथं त्याला टॉप स्टिच देऊन घेऊया. हे बघा, इथं मी टॉप स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता व्यवस्थित बघा. आता आपल्याला हा मेन फॅब्रिक उचलून याच्यावर ठेवायचा आहे, चैनीवरती ठेवायचा आहे. आणि हा जो खालचा आपला नॉन-वन आहे ना, तो आपल्याला असं घेऊन त्याच्या खालती ठेवायचा आहे. म्हणजे मेन फॅब्रिक आपल्याला असं वरती आणि खालती आपला नॉन-वनचा कपडा. आता आपल्याला काय करायचं, असं ठेवून त्याच्यावरती असं स्टिच करून घ्यायचे, अशी स्टिच करून घ्यायचे. हे बघा, इथं आता आपलं स्टिच करून झालेलं आहे. हे दोरी मी कट करून घेते एक्स्ट्रा. इथं आपला हे स्टिच करून झालेलं आहे. आता कसं दिसतंय बघा, आजच्या बॅक साईडने आपल्याला असं नॉन-वन दिसतंय आणि पुढे असं. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा रनर आहे की नाही तो खोलून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खोलायचं आहे व्यवस्थित बघा. आणि आपल्याला रनर खोलल्यावरती त्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. असं पलटी करून घ्यायचं. पलटी केल्यावर तो असा काहीच दिसतो. आता आपल्याला काय करायचं, जसं इथे आपण टॉप स्टिच मारून घेतली तसं इथे पण टॉप स्टिच मारून घेऊया. हे बघा, आता इथं पण आपलं टॉप स्टिच मारून झालेलं आहे आणि इथून पण दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे हे असं बाहेर फिनिशिंग चांगली दिसते. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं मी कट करून घेऊया. मैत्रिणींनो, माझा हा ओरिजिनल स्टिचिंग यूट्यूब चॅनल हा नवीन चालू केलेला आहे मी. माझं कुठे काही चुकत असेल, काही असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझी व्हिडिओ आवडल्यास ते पण कमेंट करून सांगा. कशी वाटते तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा. हा पाऊच अगदी 10 मिनिटामध्ये बनवून रेडी होतो. खूप सोपा आहे बनवायला. आणि आपण इथं पूर्ण फिनिशिंग पद्धतीने हा पाऊच रेडी करतो आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला रनर ओवून घ्यायचं. तर रनर ओवण्यासाठी मी इथे काय करते, थोडासा इथं मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला इझी होईल रनर ओवायला. हे बघा, आता इथे थोडंसं कट केलं. आता आपल्याला काय करायचं, हा जो आहे ना, याचं आपल्याला एक वरती ओढून घ्यायचं आहे, वरती काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं इथं अशा पद्धतीने
रोवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, असं पलटी करून घ्यायचं. आता आपल्या इथं पलटी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं थोडंसं आपल्याला असे सरळ नाही करायची चेन, सरळ नाही करायची आपल्याला. थोडंसं आपल्याला डिझाईनसाठी म्हणून थोडंसं अर्धा पाव इंच आपल्याला असं खाली घ्यायचं आहे. असं अशा पद्धतीने पाऊच रेडी करायचं आहे. अशा पद्धतीने हे थोडंसं आपल्याला असं अर्धा इंच असं घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथं आणि इथं स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आणि इथे नीट बघा मैत्रिणींना, इथे मी असं दुमडून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा इंच. आता आपल्याला इथून इथे आणि इथून इथे असं आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. बघा आता मी इथे आणि इथे असं स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला आपली फिनिशिंग अजून छान दिसावी यासाठी मी इथे काय करत आहे, नानूनची पट्टी घेऊन इथं त्याला असं फिनिश करून घेते. असं म्हणजे आपले हे जे रफ पॅचेस आहेत ते आपल्या आतमध्ये झाकले जातील. अशा पद्धतीने आपला हा कॉइन पाऊच रेडी झालेला आहे. बघा किती फिनिशिंगमध्ये आपला कॉइन पाऊच रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही इथं मैत्रिणींना. आपण ह्याला उलटं करून बघूयात. आहे की नाही सोपं, किती सोप्या पद्धतीने आपला हा पाऊच रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये बरंच काही सामान राहू शकतं. असं नाही की कॉइन पाऊच म्हणून कॉइनच त्याच्यात राहू शकतात असं नाही, याच्यामध्ये बरंच सामान तुमचं राहू शकतं. आहे की नाही आपला कॉइन पाऊच रेडी. हे बघ, ही डिझाईन तुम्ही पुढे पण घेऊ शकता, पण मला असंच हवं होतं त्याच्यामुळे मी असंच घेतलं. मला फक्त ही रेड कलरची बॉर्डरच पुढे हवी होती, त्याच्यामुळे मी असंच घेतलं. आता आपण ओपन करून बघूयात. हे बघा किती स्पेस आहे याच्यामध्ये. तुम्ही याच्यात बरंच काही ठेवू शकता. बरंच काही तुम्ही, मी सांगते तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही बरंच काही ठेवू शकता. हे बघा किती सुंदर असं रेडी झालेला आहे आपला हा कॉइन पाऊच. आहे की नाही, हा संक्रांतीसाठी आपल्याला भेट देण्यासाठी किती सुंदर असा हा पाऊच रेडी झालेला आहे. हा संक्रांती वाण म्हणून पण खूप छान आहे. इथे वर पण चैन असते, पण आपण इथे नाही घेतली चैन, आपण इथं घेतलेली आहे चैन. ठीक आहे. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर पूर्ण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येतील. मी अशाच नवीन नवीन पद्धतीच्या तुम्हाला बॅग, सिलिंग बॅग्स, प्लस हँडबॅग, पाऊच, बटवा, असं बरंच काही तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, गुड डे.